नीट प्रकरणामध्ये मोठेगावकरच्या अटकेची एक इनसाइड स्टोरी देखील समोर आली आहे। प्रल्हाद कुलकर्णी आणि इतर आरोपींच्या माध्यमातून मोठेगावकरचं नाव समोर आलं। सीबीआयने मोठेगावकरचा मोबाईल ताब्यात घेतला होता। मोठेगावकरच्या मोबाईलमधील डिलीट डेटामधून प्रश्नपत्रिका सापडली आहे। तर शिवराज मोठेगावकरला सीबीआयने कशी अटक केली तर ते आपण पाहूया। प्रल्हाद कुलकर्णी आणि इतर आरोपींच्या माध्यमातून मोठेगावकरचं नाव समोर आलं होतं। सीबीआयने लातूरमध्ये जाऊन क्लासमध्ये मोठेगावकरची चौकशी केली। त्यावेळी सीबीआयने मोठेगावकरचा मोबाईल ताब्यात घेतला। सीबीआयने मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी ताब्यात घेतला। मोबाईलमधून मोठेगावकरने डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यात आला। रिकव्हर झालेल्या माहितीमधून प्रश्नपत्रिका आणि मोठेगावकर यांच्याकडचे प्रश्न तंतोतंत जुळले। मग सीबीआयने कुठेही याचा थांगपत्ता लागू दिला नाही। काल मोठेगावकरला मोबाईल घेऊन जाण्यासाठी या असा निरोप पाठवण्यात आला। मोठेगावकर फक्त ड्रायव्हर सोबत मोबाईल घ्यायला सीबीआय कार्यालयामध्ये गेला। मग सीबीआयने मोठेगावकरला अटक केली। त्यानंतर त्याच्या घरी फोन करून अटक केल्याचं कळवलं।